बार्शी येथील भागवंत मल्टीस्टेट सोसायटीला सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे। अहमदनगर येथील सह्याद्री उद्योग समूह व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार देऊन बार्शीच्या भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या विधान संस्थेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री लीलाधर डोके, आमदार संग्राम जगताप, राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश बावळे, सह्याद्री उद्योग समूहाचे संचालक संदीप थोरात, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के, ग्रामसुधारक सभापतीचे उत्तमराव चेमटे, बहुजन पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील आदी उपस्थित होते। भगवंत मल्टीस्टेट ही मागील 2 वर्षापूर्वी संतोष ठोंबरे व त्यांच्या सहकार्यांनी ही संस्था स्थापन केली असून संस्थेच्या बार्शीसह पांगरी, वैराग, चिरखेडे अशा 4 शाखा असून सुरुवातीपासून कोवर बुकिंग, SMS, बँकिंग, NFT, RGC आदी सुविधा खातेदारांना देण्यात येत आहे। संस्थेच्या 9 कोटी रुपयाच्या ठेवी असून 7 कोटी रुपये कर्ज वाटप आहे। शिवाय ISO मानांकित जिल्ह्यातील एकमेव मल्टीस्टेट आहे। या कामाची दखल घेऊन सोसायटीला हा पुरस्कार मिळाला आहे। संस्थेच्या वतीने चेअरमॅन संतोष ठोंबरे, व्हाईस चेअरमॅन शहाजी फुर्डे पाटील, सचिव प्रदीप औसेकर, सरव्यवस्थापक मिलिंद कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। काल अहमदनगर येथील सह्याद्री उद्योग समूह व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ यांच्या वतीने राज्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ISO मल्टीस्टेट असलेली आमच्या बार्शीच्या भगवंत मल्टीस्टेटचा या ठिकाणी राज्याच्या विधानसभेचे सभापती माननीय हरिभाऊ बागडे व खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला।